पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस बैठकीमध्ये सहभागी होणार. 2047 पर्यंतच्या विकसित भारतावर लक्ष केंद्रित केलं जाईल. काँग्रेसच्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीत महत्वाची बैठक. प्रत्येक राज्यात शासकीय परिस्थिती संदर्भात चर्चा होणार. समविचारी पक्षांना सामावून घेण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता. राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा आटपून साताऱ्यातल्या दरेगावी. पुढचे 2 दिवस एकनाथ शिंदेंचा दरेगावी मुक्काम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीहून थेट दरेगावी गेल्यानं चर्चांना उडी. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात आलेल्या जाहिरातीतून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो गायब. महापुरुषांचे फोटोही जाहिरातीत नाहीत. भाजपच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीनं महामानवांचे फोटो जाहिरातीवरून काढल्याची रोहित पवारांची टीका. जो नेता सर्वसामान्य लोकांचे विचार पुढे घेऊन जात होता, महामानवांचे विचार पुढे घेऊन जात होता, त्याच्याचबरोबर चव्हाण साहेबांचे सुद्धा विचार घेऊन पुढे जात होता, तो नसताना काय पक्षाची परिस्थिती होती आजची जाहिरात त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघावी. नाशिक विधान परिषदेच्या बंडखोरीवर तोडगा निघण्याची शक्यता. मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्यामध्ये मुंबईत बैठक झाली. आज महाजन आणि सामंत पत्रकार परिषद घेऊन भूमिका अधिकृत जाहीर करणार. विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर महापालिकेच्या भाजप नगरसेवकांना पालकमंत्री जयकुमार गोरेंनी कानमंत्र दिला. सोलापूर महापालिकेमध्ये भाजपचे 94 नगरसेवक, मात्र बैठकीत 100 पारचा नारा देण्यात आलाय. जवळपास सगळे नगरसेवक मतदान करतील, गोरेंना विश्वास. नगरसेवक सहकारी आमच्या भगिनी तेव्हा आम्ही बैठकीच्या निमित्ताने निवडणुकीची माहिती देण्यासंदर्भात बोलत होतो. आणि आम्ही सगळ्यांनी संकल्प केलेला आहे की आम्ही महानगरपालिकेमध्ये 111 मतदान टोटल आज मतदारसंघामध्ये आहे. त्यातलं एखादं दुसरं तिसरं सोडलं तर बहुतांश मतं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माहितीच्या उमेदवारांना घेऊन. कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम खात्याविरोधात मुंबई पोलिसांकडे सायबर तक्रार. इंस्टाग्राम अकाउंटवरील हालचाली अत्यंत संशयास्पद. अल्पावधीतच त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी आणि नाट्यमय चढउतार झाल्याचा दावा करत चौकशी करून कारवाईची मागणी. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकरांची कॉक्रोच जनता पार्टीवर टीका. कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स उच्चवर्णीय असल्याची टीका. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आम आदमी पक्षासोबत काम केल्याचा आरोप. सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालक मंडळात सलग 10 वर्ष संचालक असलेल्यांना आता 3 वर्षांसाठी संचालक मंडळातून बाहेर जावं लागणार. आरबीआयने या संदर्भात परिपत्रक काढलंय. 6000 संचालकांवर घरी बसण्याची वेळ. दुसऱ्या बँकेच्या संचालक मंडळावर निवडून जाण्याची मुभा. पाम ऑइल आणि चीजपासून तयार होणाऱ्या अॅनालॉग पनीरला पनीर म्हणून विक्री करण्यास बंदी. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या कारवाईमुळे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर आळा. नागपूरमध्ये पनीर, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंना वाढता पाठिंबा. मुंढेंची बदली नको. ग्राहक पंचायत महाराष्ट्रकडून ठराव. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेकडून मुख्यमंत्र्यांना पत्र, तर मुंढेंना सुरक्षा देण्याची पत्रातून मागणी. बुलढाणाच्या लोणार तालुक्यातील चिखलाकाकड गावातील नागरिकांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. शिवरायांचा पुतळा सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी 200 महिला पुरुषांचं आमरण उपोषण, तर गावातीलच काही जणांचा पुतळा स्थलांतराला विरोध. गावात पोलिसांचा बंदोबस्त. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आज नाशिकच्या रामकुंडावर ध्वजस्तंभाचं शिलान्यास पूजन. गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाकडून कार्यक्रमाचं आयोजन. 51 फुटाचा ध्वजस्तंभ उभारला जाणार. बीडच्या माजलगावमध्ये खतांची चढ्या भावाने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर तालुका कृषी अधिकाऱ्यांची कारवाई, तर चढ्या भावानं खत विक्री करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करा, अन्यथा तालुका कृषी कार्यालयाला कुलूप ठोकू. शेतकरी संघटनेचा इशारा. गोकुळ शुगरच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. शेतकऱ्यांना लवकरात लवकर ऊसाचं बिल मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील. पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती. ऊसाचे पैसे मिळावे यासाठी 17 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन.
एक छोटासा ब्रेक घेतोय. बुलेटिनमध्ये या बातम्यांसह पाहत रहा ब्रेकफास्ट न्यूज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस